हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज माझ्या आईने मला एक चॅलेंज दिलं आहे की मी फक्त 1000मध्ये शॉपिंग करावी. आणि ते शॉपिंग म्हणजे फक्त इंडियन वेअर इन द सेन्स की रेग्युलर वेअरच, बट ते शॉर्ट कुर्तीज वगैरे असं काही. तिला हे असं काही नको आहे. तिचं म्हणणं आहे की फक्त इंडियन वेअरच घ्यायचं आहे. सो आज आपण बघूयात की मी 1000मध्ये काय काय शॉपिंग करेल, कुठे जाणार आहे, काय करणार आहे. आणि मी एका स्पेशल पर्सनसोबत जाणार आहे. सो ते स्पेशल पर्सन पण कोण आहे ते आपण बघूयात. 1000मध्ये शॉपिंग म्हणजे हा खरं तर टास्क आहे माझ्यासाठी, जो की मला जमणार नाही आहे. भाई खूप ऊन आहे, जे की मला जमणार नाही आहे. पण आपण ट्राय करूयात की मला 40 मिनिटांनंतर बस आली. हाव ग्रेट ना, 40 मिनिटं मी बससाठी थांबते. आम्ही नाही म्हटलं तुला. सगळं टाकू ना. हां, मग घरी घेऊन जाणार आहेस? नाही म्हटलं त्याच्यासाठी. नाही काढ शूट काढ. कसं वाटतं ते? झालं एवढंच होतं. शॉपिंगच्या नावावरती काही न घेता खायचं खाजण्याचं नाव चाललं. हाय, 2 days आफ्टर शॉपिंग मी त्या दिवशी गेले होते माझ्या मैत्रिणीसोबत, आणि काल मी गेले होते माझ्या आईसोबत शॉपिंगला. बिकॉज आईला माझे काही कपडे आवडलेले नाही असं नाही, बट शी इज लाईक की तू एक तरी ड्रेस असा घ्यायला पाहिजे होतास की आपण कुठे बाहेर गेलो, कोणी आपल्याला बोलवलं पूजेसाठी वगैरे, तर तुझ्याकडे एकतरी ट्रेडिशनल ड्रेस असा रँडम असावा की घातला आणि निघालो अशा टाईपमध्ये. फॅन्सी येत सच नाही, म्हणजे माझ्याकडे सगळं फेस्टिवल वेअर आहे ट्रेडिशनल ड्रेसमध्ये, बट ते आपण सगळीकडे नाही घालून जाऊ शकत. म्हणजे कुठे मंदिरात म्हणा किंवा काय. सो तिचं म्हणणं होतं की आपण एकतरी तुला ड्रेस घेऊयात, आणि तिथं घेतला आहे. सो आहे तो हॉल की मी 2 दिवस शॉपिंगचे मी काय काय घेतलं आहे. सर्वात पहिलं तर आम्ही बँड्राला गेलो होतो. म्हणजे बँड्राला आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मिळतात, मुलींच्या सगळ्या गोष्टी बँड्राला मिळतात. बट त्या दिवशी पूर्ण बँड्रा खाली होतं. म्हणजे एक दिवस आम्ही ठरवला की आपण जाऊयात मस्त शॉपिंगला, बँड्रावरून कपडे घेऊयात. तिकडे सगळे ट्रेंडिंग वेअर असे असतात. तिकडे काहीच नव्हतं. पूर्ण बँड्राने फिरलो, फ्रॉम स्टेशन टू द लिंक रोड सगळं फिरलो, बट आम्हाला काहीच मिळालं. जे भेटत होतं ते एक्स्ट्रा रेट, म्हणजे जे आम्हाला इथे कमीमध्ये मिळेल तिकडे आम्हाला ते जास्तमध्ये मिळत होतं. म्हणजे टेक्निकली तिकडे कमीमध्ये मिळायला पाहिजे, बट इकडे कमीमध्ये मिळत होतं आणि तिकडे एक्सपेन्सिव्ह होतं. सो ते सगळं जाऊ देत. आम्ही बँड्रा पूर्ण फिरून आम्ही आलो ठाण्यात, जिकडे आम्हाला सगळं भेटतं. आम्ही ठाणा सोडून तिकडे गेलो का, तर आम्हाला बघायचं होतं की चला ठाण्यात आपण काय नेहमीच घेतो, सगळे शॉपिंग आपली ठाण्यातूनच असते, बट आपण आता जाऊया मुंबई एक्सप्लोर करू, बँड्रा एक्सप्लोर करू. कारण मी कॉलेजचे माझे सगळे कपडे, म्हणजे मी कॉलेजला एंटर केलं तेव्हापासून माझे सगळे कपडे बँड्राचे होते. सो मला तो कॉन्फिडन्स होता की आपण बँड्राला जाऊ, कपडे घेऊ. आणि मी स्टायलिश असल्या कारणाने मला सगळे मार्केट्स माहिती आहेत. म्हणजे आतले म्हणा किंवा जे असे हिडन मार्केट्स आहेत ते मला माहिती आहेत. माझ्या मैत्रिणीने मला असा गोड प्रश्न केला की तर मला ना ऑफिसवेअर घ्यायचं, बिकॉज ती जस्ट कामाला लागली आहे. म्हणजे तिने जॉईन केलंच आहे. तिने जॉईन केलं आहे. सो जॉईनिंगच्या 2-3 दिवसाआधी तिने मला म्हटलं की बघ आपण ना शॉपिंगला वगैरे जाऊया. म्हटलं ठीक आहे जाऊया. म्हणजे असं होतं की मला ऑफिसवर पाहिजेत आणि बाकी पण रँडम स्टफ पाहिजे, जे की मला ॲक्सेसरीज म्हणा, डेंटी ज्वेलरीज वगैरे असं आपल्याला
पाहिजे होतं. म्हटलं ओके, बँड्रा इज बेस्ट ऑप्शन. बट तिचं म्हणणं असं होतं की आपण ठाण्यात बघूया, ठाण्यात सगळं मिळतं. बट नाही, मी तिचं काही ऐकलं नाही. मी तिला बँड्राला घेऊन गेली. बँड्राला काही मिळालं नाही. मग आम्ही रिटर्न आलो ठाण्यात. तिकडे आम्ही 2 तास बँड्रा फिरत होतो. इकडे आम्ही 2 मिनटात सगळं घेऊन झालो. सगळं इन अ सेन्स दाखवते आता मी. एक ही वाली जीन्स स्किनी जीन्स आहेत. ह्याचमध्ये मी ब्लॅक घेतली आहे. खूप मस्त सॉफ्ट असं फॅब्रिक आहे हे. मी जे आता घातली आहे तिचं पण मस्त फॅब्रिक आहे. ही एक जीन्स, हे 2 जीन्स आणि माझ्या आईने मला बजेट दिलं होतं ना, सो आपण बघूयात मी त्या बजेटमध्ये बसली की नाही. ह्या 2 जीन्सचे मला 750 पडले होते. म्हणजे जे 1000चं बजेट दिलं होतं ते इथेच गेले. आणि जे उरलेल्या गोष्टी आहेत ते मी माझ्या पैशातून घेतलेलं आहे. त्याचं मला दुःख आहे, सॉरी. एक आहे हा, फ्रेडी फ्लोरल टॉप, म्हणजे आपण शॉर्ट कुर्ती म्हणतो ते आहे. बॅक ह्याचं डिझाईन आहे. अंगार आलिया कट अंगार का आहे, आलिया कट आहे, आलिया कट ब्लॅक, माय फेवरेट. थोडं प्रिटी डिटेल. हा मला बघितला हा सर्वात पहिला होता जो मी घेतला. आणि हा सेम माझ्या मैत्रिणीने पण घेतला. सो आमचं हे एक ट्विनिंग आहे. आमचं अजून एक ट्विनिंग आहे जे मी तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. हा टॉप हा उलटा आहे. फ्लोरल. आय एम लिटरली ऑब्सेस्ड विथ फ्लोरल्स राईट नाउ. हा कलर, हा पण आलिया कट आहे. आलिया कट इन अ सेन्स की जी डिझाईन असते ती आलिया कटवाली आहे. आणि ह्याचं बॅक अजून एक टॉप आहे जे मला भेटत नाही वेट अ मिनिट. परत ब्लॅक. याला रफल स्लीव्ज आहेत. सी प्रिटी ना. आणि जसं की मी म्हणाले की मी आणि माझी मैत्रिणीने अजून एक गोष्ट घेतली आहे ट्विनिंगमध्ये. ती आहे ऑफिस. हां, मी टॉप्सची प्राईस सांगितली ना. सो एव्हरी टॉप वॉज फॉर 250. 250चे सिंगल टॉप. 1000 म्हणजे मम्मीने जे 1000चं बजेट दिलं होतं त्या 1000मध्ये मी फक्त 4 कुर्ती घेऊन आले, ते पण शॉर्ट. नेवर गिव्ह मी अ बजेट. ही आहे छान अशी ऑफिस बॅग, खूप स्पेशियस आहे. लॅपटॉपला याला वेगळी जागा आहे. दिस इज लॅपटॉप. पुढे गेलं
दिस इज लॅपटॉप वेअर. लॅपटॉप स्पेस आहे मस्त छान अशी. यू कॅन कॅरी इट लाईक दिस, and if you don't want, then there is a sling, so you can rotate across or also you have to do something for this. Also I tied this. आम्ही टायडाय केलं होतं म्हणजे like it. हा टॉप एक्सपेरिमेंट होता आमच्या ब्रँडसाठी इन अ सेन्स A2S च्या अंडर. A2S हा आमचा ब्रँड आहे, त्याच्या अंडर श्रीसखी आहे. सो श्रीसखीसाठी मी हे टायडाय केलं होतं. आणि मी अशी मध्ये मध्ये ब्लँक होते. मी नक्की काय करते हे मी विसरते. हे सगळं होतं मी जेव्हा मैत्रिणीसोबत गेले होते बँड्रा ठाणे यासाठी. तर हे तेव्हा घेतलं होतं. ही पर्स मे बी आम्हाला पडली होती 450. हां, पर्स आम्हाला 450ला पडली होती. गाडीवर फ्रॉम ठाणे. आणि आईसोबत गेले होते तेव्हा आणलाय हा. हा फार आवडला. See the details. साइड कट आहे हा. अँड नॅचरल पटियाला आहे खाली. आय नो हा मला खूप अल्टर करावं लागणार आहे, मग ठीक आहे. आणि हा त्याचा दुपट्टा. हा ड्रेस होता. कॅन यू इमॅजिन, म्हणजे या ड्रेसची प्राईस, त्याचं फॅब्रिक, त्याची डिझाईन, त्याचं टेक्स्चर सगळं इतकं ऑसम आहे. अँड स्टील इट इज फॉर 500. आय लव्ह ठाणे. म्हणजे ठाणा मार्केट इज द बेस्ट यू कॅन आस्क. काहीही घ्यायचं तुम्हाला ठाण्याला या. ठाणा स्टेशनच्या बाहेर वेस्टला मेगडीच्या अपोजिटवरील, म्हणजे मेगडीच्या बाजूला पण काही शॉप्स आहेत, तिकडे पण तुम्हाला हे भेटून जातील. शॉर्ट कुर्ती वगैरे, म्हणजे हे असेवाले खूप व्हरायटी आहेत त्यांच्याकडे. त्याच लेनमध्ये तुम्ही पुढे आलात, मीन्स टुवर्ड्स ठाणे आलात, तर तुम्हाला 5-6 असं काहीतरी शॉप आहे. म्हणजे असे लेडीज वेअरचे शॉप्स आहेत. तिकडे बाहेर स्टॉल असतात. त्या स्टॉल्सवरून मी हा ड्रेस घेतला. तिकडे त्यांचं 500-600 असे सेल असतात. तिकडून हा ड्रेस घेतला आहे. हे कुर्ती आम्ही एक्झॅक्टली बर्गर किंगच्या बाजूला एक स्टॉल आहे, छोटासा स्टॉल आहे, तिकडून घेतलेलं आहे. हे शॉर्ट कुर्ती. दिस another black, this and the pretty blue. I'm obsessed with blue and black. आणि हे जीन्स घेतलेत
आतमध्ये एक मार्केट लागतं, मीन्स फ्रूट बाजार आणि व्हेजिटेबल मार्केट आहे. त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला हे कपड्यांचे स्टॉल्स आहेत. जांभळी नाका नाही, जांभळी नाका नाही, काय बोलतात त्यांना, गावदेवीच्या ऑपोजिट. गावदेवीच्या ऑपोजिटमध्ये आतमधले जे शॉप्स आहेत, मुलींना माहिती असतील, जे ठाण्यावरून शॉपिंग करतात. सो तिकडून मी ह्या जीन्स घेतल्या 2. म्हणजे आर्टिस्टचे जेवढे पण कपडे असतील वेस्टर्न वेअरवाले, ते मी त्याच आतमधल्या मार्केटमधून घेते. म्हणजे जीन्स म्हणा, टॉप म्हणा, वेस्टर्न वेअर म्हणा, इवन इंडियन वेअर पण त्यांच्याकडे खूप ऑसम असतात, खूप. सो डू चेकआउट. काय स्पॉन्सर वगैरे नाही आहे, तर मग काय पैसे माझे काही कमी नाही करणार आहेत वेस्टर्न वेअर, बट स्टील चांगले आहेत ते. या आणि ह्याच्याबद्दल मीन्स ह्या ब्रँडबद्दल मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे. काय आहे, कसं आहे, किंवा काय करतो आम्ही याच्यामध्ये, काय काय भेटणार आहे, ते सगळं आपण बघूयात. हे सगळं काय डिटेल्स मेन्शन करेल. आय होप यू गाईज लाईक दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब आणि या दॅट्स इट. आणि वगैरे असं काही नाही आहे. जस्ट लुक ॲट दिस यार, जे हे मी केलं आहे. वाव, आय एम सो हॅपी. दिस टर्न्ड आउट सो ग्रेट. अजून पण 2 केले आहेत तुम्ही. मेन आय शो यू इट. आय हॅव रेडी हिअर. Look at the spirals. I mean, हे लिटरली मी फर्स्ट टाईम केलं होतं माझ्या लाईफमध्ये. फर्स्ट टाईम मी टायडाय केलं होतं. सगळ्यात पहिला हा टॉप होता. ह्याच मीन्स हा एक लायटर शेडमध्ये होता. हा जसा आहे लायटर शेड, हा तसा होता. मग मला तो आवडला नाही, बिकॉज दिस ऑल्सो लाईट. सो मी हा एक टोन वाढवला आणि हा मी विसरले आता ते टायडाय पॅटर्नचं नाव. मी इथे मेन्शन करेन गुगल करून. सो एक हा होता. हा चांगला झाला होता, बट मला ह्याचंही शेड आवडलं नाही, बिकॉज सेम टोनमध्ये होता. हा कसं लाईट आहे त्याच्यात होता. पण मी हा आणि हा परत टायडाय करायला टाकला, जेणेकरून दिस टर्न्ड आउट ग्रेट. दिस इज लिटरली ग्रेट. बट ह्याची वाट लागली. या लिटरली याची वाट लागली. मीन्स की जे काय तुम्हाला लाईन्स वगैरे दिसतात, शिबोरी आय गेस, शिबोरी असं काहीतरी आहे ते. मी गुगल करून तरी इथे मेन्शन करेन. सो हे 2 होते माझे टायडाय एक्सपेरिमेंट्स फॉर आर ब्रँड एस म्हणजेच श्री सखीसाठी. सो आय होप यू गाईज एन्जॉयड दिस व्हिडिओ. परत भेटूयात आपण लवकरच, कारण मी लवकरच व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तो व्हिडिओ लिटरली माझा शूट करून झाला आहे. याआधी मी तो टाकणार होते, बट ह्याचं मी शूट केलं नव्हतं. काल मी आईसोबत जेव्हा शॉपिंगला गेली होती त्याच्यानंतर मी तो शूट केला आहे. बट आय एम सुपर लेझी ना, तर मी तो ह्याच्यानंतर पोस्ट करेन, बिकॉज तो अजून काही एडिटिंग वगैरे बाकी आहे त्याचं. या बाय. होप यू गाईज एन्जॉयड दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब.